नमस्कार, मी पूजा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज मी बनवणार आहे काळ्या तिळाची चटणीच, यालाच काही भागांमध्ये यसोरची चटणी असं म्हटलं जातं। अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर इथे मी साधारण 1 वाटी काळे तीळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने साधारण अर्धा वाटी खोबऱ्याचा किस आणि एक साधारण 2 ते 3 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत सोलून। तर इथे आपल्याला काळे तीळ जोपर्यंत तडतडत नाहीत तोपर्यंत खमंग भाजून घ्यायचे, अगदी मंद आचेवरती। आणि त्यानंतर खोबरं देखील अगदीच ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचं नाही, अगदी असं बदामी कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे। आता इथे आपण काळे तीळ आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊयात। आणि त्यानंतर यामध्ये इथे लसूण मी खिसून घेतला आहे, जेणेकरून तो पटकन ग्राइंड होईल। आणि खोबरं हे तिन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित ग्राइंड करायचे आहेत। आता यामध्ये मी लाल तिखट वापरलेलं आहे। आता जे लाल तिखट आम्ही घरी बनवलेलं आहे ते इथे मी वापरलेलं आहे। तर ते कशा पद्धतीने लाल तिखट बनवलं वर्षभराचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन चेकआउट करा। तर मी साधारण 2 चमचे टाकलेले आहे लाल तिखटाचे, जो आपण पोहे खाण्याचा चमचा आहे त्याच प्रमाणात। तर इथे ही आपली काळ्या तिळाची चटणी किंवा यसोरची चटणी रेडी आहे। आवडली असेल तर नक्की ट्राय करा। तसेच ही चटणी आपण वालाची शेंग किंवा गवारीची शेंग यामध्ये देखील वापरू शकतो। चला तर मग चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय।